हरतालिका होती म्हणून आम्ही पानं गोळा करायला गेलो होतो आणि फुलं की बघा कशी हसते. आम्ही कन्फ्यूज झालतो गवत आणि हरळीमध्ये. मग फुलं पानं सगळी 5-5 प्रकारची सगळ्या झाडांची पानं घेतली आणि मग पूजेसाठी तयारी करत होतो. मग ते सगळं गोळा करून झाल्यानंतर घरात गेले आणि मग देवापाशी ठेवलं. पूजेची सगळी तयारी चालू होती आमची, पण मेन साहित्यच नव्हतं. हरतालिकाची मूर्ती वगैरे काहीच आणलेलं नव्हतं. म्हटलं तोपर्यंत बाकीचं तोरकून घेऊ. मग त्या तयारीला लागलो. हे व्रत पार्वतीने महादेवांना पती म्हणून मिळावे यासाठी केलेलं होतं. त्यांनी झाडाची पानं खाऊन व्रत केलं होतं. आपल्याला तर एवढं अवघड काही शक्य नाही. वाळूनी पिंड काढायची होती आणि मी पहिल्यांदाच काढत होते वाळूनी पिंड, कारण आमच्याकडे फक्त हरतालिकाची मूर्तीच ठेवतात, हरतालिका आणि तिची सखीची. पण यावेळी पहिल्यांदाच मी प्रयत्न करत होते वाळूनी पिंड काढण्याचा. आई मला सांगत होत्या की या बाजूने नसते, या बाजूने असते, उत्तरेकडे तोंड असतं. म्हटलं आपण पहिले काढून घेऊयात आणि उत्तरेकडे तोंड असेल तर मग पाठ फिरवून घेऊयात. मग तसंच झालं, सगळं काढून झालं, सगळं व्यवस्थित झालं. त्यानंतर मी बघितलं गुगलवरती, मग फोटो बघितला एक भीमाशंकरचा. मग उत्तरेकडे तोंड होतं. मग नंतर सगळं काढून झाल्यानंतर मी पाठ फिरवून घेतला आणि उत्तरेकडे तोंड केलं. मग आई मला फुलं आणि पानं काढून देत होत्या, 5-5 प्रकारचे वेगवेगळे करून देत होत्या. किती सुंदर दिसते बघा ते. मग म्हटलं थोडंसं पिंडीला सजावट करूया. मग कुरमुऱ्यांनी सजावट केली. छान दिसते ना पिंड, मस्त. पहिल्यांदाच केलं पण मला खूप आवडलं. आईने 5-5 प्रकारची पानं काढून दिली. हे बघा, फक्त हे पूजेच्या आधीचं आहे, पूजा केल्यानंतरचं हे बघा. सगळं सामान आणल्यानंतर सगळं मांडून घेतलं व्यवस्थित. नंतर कथा वाचायला बसले. देवन विष्णू श्रेष्ठ, नद्यान गंगा श्रेष्ठ, मग सगळं झाल्यानंतर आम्ही हळदी कुंकू लावलं आणि प्रसाद दिला. बाकीचे सगळे बाहेर गेले होते, गणपतीची तयारी चालू होती सगळ्यांची. मग आम्हीच होतो. आणि असा होता माझा आजचा दिवस. चलो बाय. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.